इलेक्शन बद्दल वाघोली गावची मीटिंग भरली तर त्याच्यामध्ये विषय असा मांडला गेला की आपला प्रभाग वाघोलीपासून रस्त्याच्या उजव्या साईडला विमाननगर पर्यंत आणि रस्त्याच्या डाव्या साईडला टाटा गार्डन पर्यंत तर एवढा मोठा प्रभाग पडलाय. तर त्याच्यामध्ये वाघोलीचा जर विषय मांडला तर वाघोली एकदम कडेला येते. आता लोहगाव मध्ये काय झालं होतं, लोहगाव ही साईड एकदम कोपऱ्याला होती, त्याच्यामुळे तिकडे डेव्हलपमेंट करता आलं नाही का, तर एकदम साईडला झाली होती. तसं वाघोलीचा पण तोच विषय होईल की वाघोली एकदम खालच्या कोपऱ्यात असल्यामुळे इकडे डेव्हलपमेंट होणार नाही. आता राहिला विषय विमाननगर, चंदननगर, तिकडे पाण्याच्या रस्त्याच्या अडचणी खूप कमी आहेत. आपल्या वाघोलीच्या अडचणी खूप मोठ्या आहेत. तर मला असं वाटतं की विक्रम बाप्पू तालुका अध्यक्ष शिवसेना त्यांनी आता विषय मांडला की वाघोलीचा प्रभाग सेपरेट व्हावा. त्याच कारण असं की सेपरेट वाघोलीचा विभाग जर दिला तर काय होईल, वाघोलीचा चांगल्या पद्धतीने डेव्हलप होईल आणि वाघोलीचेच इथं नेते असतील आणि ते तळमळीने काम करून आपल्या वाघोलीचा हे होईल. जर सगळंच चंदनगरचा परत विमाननगर जोडलं गेलं तर त्या पद्धतीने तो विकास होणार नाही. कारण की तिकडला नेता इथपर्यंत येतो बराच वेळ जाईल, काम यायला खूप वेळ जाईल. आणि वाघोलीमध्ये रस्त्याच्या असेल रस्त्याच्या अडचणी, पाण्याच्या अडचणी खूप मोठ्या प्रमाणात आहेत. आणि वरची गाव असतील चंदनगर किंवा विमाननगर, तर त्या साईडला बऱ्यापैकी डेव्हलपमेंट आहे बापू, बरोबर आहे का? तर मला असं वाटतं की ना फक्त वाघोली, जसं की सुरुवातीला ठरला होता विभाग की वाघोली आणि थोडंसं खराड्यान थोडंसं लोहगाव हा एवढाच एरिया घ्यावा आणि कमी प्रभाग पाडावा आणि त्याच्यातनं फक्त वाघोली गावची विकासाचा जास्त करून विषय महत्वाचा आहे. तर तेच कॉर्पोरेशन म्हणावं घ्यावे एवढंच सांगणे. धन्यवाद.